आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पिल्ल्या कोणासाठी भाजी करतेस? मामासाठी. अगं बाई, आगा याला म्हणतेत नाद खुळा योग. आता आपले नशिबाचे दरवाजे वाजणार आणि दौलतराव तुमचा लोक आता करोडपती होणार. ऐकलं का? ज्योतिषशास्त्र खरं सांगत असते बर का. गेली 20 वर्ष झालं तुमचं पंचांगच ऐकते की काय नवीन नाही तवा. तुमच्या या पंचांगामुळं ना ग्रहाची दिशा बदलली ना आपल्या संसाराची दशा. हा एक मात्र घडलंय बर का. तुमच्या या सल्ल्यानं लोकांचं पैसे मात्र बुडालं. म्हणून तुमच्या या पंचांगावर माझा या भाजीच्या काडी इतका बी विश्वास नाही. आणि हे जर का खरं असेल ना तर तुम्ही का नाही हो श्रीमंत झाला? का निस्ती नावातच दौलत घेऊन आलायसा? अगं तेच तर सांगायलो ना तुला. तो काळ शुभूमुळे माझ्या आयुष्यात येणार आहे. हा, शुभूच्या कुंडलीत ते भाग्य. एका ज्योतिषानं मला सांगितलं का एक राजकुमारी लक्ष्मीच्या पावल्यानं त्याच्या आयुष्यात येणार आहे. आत येऊ काय? आली लक्ष्मीची पावलं आली. पण मी ह्याच्याबद्दल बोललो नव्हतो. ही कशी काय अचानक आली येतो? स्वीटे ये की. स्वीटे, हा शुभूला हुडकतेस का? हा, अगं तो अजून आला नाही पण येईल आता इतक्यात. ये बस इथं. आत्या, ते माझं लई महत्वाचं काम होतं. माहितीये मला. हा, शुभूला भेटायचंय ना मग तुला. म्हणूनच मी ना स्वतःच्या हाताने शुभूसाठी खोबऱ्याच्या वड्या बनवल्यात. असं का? खोबऱ्याच्या वड्या? अरे वा वा, मला बी लई आवडते खोबऱ्याच्या वड्या. दे इकडे. मामांजी, ते मी शुभूसाठी आणल्यात वड्या. मग एवढ्या वड्या आहेत की एखादी खातो की. अव ठेवा तो डबा खाली. स्वीटे, तू नको काळजी करू. मी देईन शुभूला वड्या आणि सांगेन मी तुझ्यासाठी खास स्वीटीनं ह्या वड्या करून आणल्या त्या म्हणून. नक्की सांगाल ना मग? अगं काळजी करू नको म्हणून सांगितलं ना. ए स्वीटे, स्वीटे. हा मम्मी, आलो आलो. आई वरडायली वाटत तुझी. आलेच. जा येते. आव या वडीतल्या एका कडाला जरी तुम्ही हात लावला असा ना तर आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगते गाठ माझ्याशी आहे. एका वडीसाठी आई अंबाबाईला कशा पायी त्रास द्यायला लागली तू? शुभू आला नाही काय अजून? कशाला ग? दादाकडे हुंड्याचे पैसे मागायचे वाटतं. नाहीतरी दुसरं काय काम असतं तिचं. वय म्हणूनच या वेळी अशी आमची टर्म आहे पैसे मागायची. ताईडे, माझी परीक्षा संपली की कॉलेजच्या ऍडमिशनचं बघायचं. त्यामुळे आता माझं काम होते. माझं काम होऊ दे म्हणा. तुला माहिती आहे ना या वेळी पैशांची जास्त गरज मला आहे. जो पतूर शुभ हुंड्याचे पैसे देत नाही तो पतूर तुमचे जिजू मला तिकडं माझ्या सासरी घेऊन जाणार नाहीत. आयुष्यभर इकडं या गरीब खाण्यात राहायचंय का मी? असं वाटतं तुला? पिल्लू, तुला बी काही हवंय का ग मामाकडनं? नाही. घ्या. अख्ख्या घरात आहे ना एवढी एकच पोरी शानी आहे. शुभ मामा आला. पिल्ल्या, काय झाली तू? मामा, पिल्ल्या, थँक्यू मामा. चला. काय झालं? तुम्ही अशी सगळी गपगप काय यायचा आणि इथं असं काय जमलंय? अरे वडी, ए बाबा बाबा, गोड खाऊ नकोस. मला एका ज्योतिषाने सांगितलंय का तुमच्या पोराला गोड खायला देऊ नका. माझ्या पोराला गोड खाण्यापासून कुणी मनाई केली असेल ना तर त्याला चुलीत घाला. अगं, असं काय करते? पाप लागल की. तुम्ही का बसावं? पोरगा आत्ता कामावरनं दमून भागून आले नाही ते थोताण सांगत बसलायचा. हे शुभ बाळा,
आलायस ना आता जा बाबा हातपाय तोंड धुवून घे मी जेवणाचं ताट बी करते आणि वडी बी देते दादा मला आता ऍडमिशन पाहिजे. ये तू गप ग. शुभू आम्ही काय म्हणतो आई हे काय ग अगं तू आत्ता जमून आलाय नव अगं त्याला श्वास तरी घेऊ द्या की हा ए शुभू बाळा तू जा दादा काय ग तुम्ही दोघींनी बी लाजा काय भाजून खाल्ल्यासा का ग अगं पोरग कामावरनं दमून आलंय त्याला त्रास देऊ नये एवढी बी अक्कल नाही वे ग तुम्हा दोघीसनी हे बघा त्याचं जेवण होईपर्यंत तुम्ही दोघींनी चकार सबूत बी काढायचा नाही आणि जर का असा काढला तर मी आहे आणि तुम्ही आहे भीमरूपी मारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. माझं ते ठरले किती पण डोनेशन असू दे मी त्याच कॉलेजला ऍडमिशन घेणार. मला फीसची चिंता करायची काही गरजच नाहीये. माझा भाऊ सगळं करणार बघ. कळलंय आमसनी आमच्या टेन्शन मध्ये तुम्हाला जेवण बी जात नाही आजकाल. शोभे जर हळू बोल की देवपूजा करतोय ना तो त्याच्यात काय आहे रोजच देवपूजा करतो ना तू. अगं पण आमचे हे जेवले नाही ग आज. शुभू शुभू अरे ऐकलंस का तुझ्या दाजींना जेवण बी जात नाही आजकाल. नाही नाही या बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका शुभू इथंच आहे आम्ही शुभूशी बोलतो आणि लगेच फोन करतो तुम्हाला. शुभू अरे ते हुंड्याचा हप्ता दाजींना पुढल्याच आठवड्यात पाहिजे पण आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. आम्हाला माहित आहे तू पैशाची काही ना काहीतरी जुळणी केलीच असेल. आम्ही डायरेक्ट हो सांगून टाकतोय त्यांना. हा देशील ना व पैसा. दादा मी काय बोलले ते ऐकले ना उद्याच पैसे पाहिजेत. बजरंग बली की जय. बाळा झाली का देवपूजा थांबा आले. शुभ चल ताट तयार आहे तुझं. हे बघ तुझ्या आवडीचं लोणचं बी वाढलंय आणि खोबऱ्याच्या वड्या बी. चल बू. आई नकोय मला. अरे असं कसं नको अरे सकाळपासून तुझ्या पोटात अन्नाचा कण बी नाही रे. चल बघू आधी. अगं नाही भूक गेली अगं माझी. अरे अरे शुभ अरे 2 घास तरी खाऊन जा की. झालं समाधान. एकमेकींकडे काय बोट दाखवताय. पोराच्या तोंडचा घास बी हिरावून घेतला तुम्ही. अरे बहिणी आहेत का भावाच्या सुखावर उठलेल्या वैरी आहेत तुम्ही. माझा शुभू स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तुमच्या इच्छा पुरा करतो. कारभार नाही घरातल्या कर्त्या पुरुषाचं नशीबच असं असतंय बघ. घरातल्या लोकांच्या गरजांच्या ओझ्याखाली तो स्वतःची भूक इच्छा स्वतःच कवा मारून टाकतो ना हे कोणालाच कळत नाही. शुभ श्रावणी शुभ श्रावणी शुभ श्रावणी